आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडली या सेवा समर्थाची. आता माझे मने धरावा निर्धार, चिंतन अंतर न पडावी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी पवनसुत हनुमंतराय यांच्या पवित्र दरबारामध्ये आज सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराया सेवेचं फल म्हणून भगवान परमात्म्याकडे निर्भयता व्यक्त करतात. विठाला विठाला प्रथमतः आपल्या कोठारी या सर्व गावकरी मंडळीला, तरुण मंडळीला कोटी कोटी धन्यवाद देतो. जोऱ्या टाळी वाजवा. मला वाटतं पाहता पाहता 50 वर्ष पूर्ण झाली सप्त्याला, अर्थात स्वर्ण महोत्सव आहे. मला वाटतं या कार्यक्रमाची शताब्दी देखील तुमच्या सर्वांच्या हातानं चांगली व्हावी आणि त्यात माझंही कीर्तन असावं. उगा केला इशारा विठाला विठाला. हा उत्सव पाहून, आनंद पाहून आनंद वाटला. मंडप कमी पडला महाराज कार्यक्रमाला, नाही तर काही ठिकाणी मोठा मांडव 5च पांडव असतील. तिकडं उजेड कमी पडला. सर्वांना धन्यवाद देतो. सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आहे. तुम्हा सर्वांच्या गावकरी मंडळीच्या दर्शनाचा योग मला फोन कोण केलं तर नाव काय, आमचे भगवान भाऊ नरवडे, त्यांना फोन केला म्हणून सर्वांच्या दर्शनाचा योग. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. मला वाटतं आमचं ज्यांच्याकडं सौजन्य आहे, कामाजी आलेत का इथं, ते आहेत का, म्हणजे ओळख पाहिजे ना, गावगड होईल. त्यांच्यासाठी टाळी वाजवा. या कार्यक्रमाला एक एकाची नाही म्हणूया पर अशी दिग्गज मंडळी आहे ज्यांना सुंदर अशी चाल गायली, संगीत अलंकार, संगीत रत्न गायन कोकिळा, त्यांचं नावच आहे शेष. आमचे शेषराव महाराज, टाळी वाजवा त्यांच्यासाठी. ज्यांना पाठीमागे साथ संगीतगिरी, संगीत अलंकार, संगीत रत्न गायन कोकिळा, भजन सम्राट, आपल्या परिसराचं वैभव आमचे हरिभक्तीपरायण रोहिदास महाराज माटेगावकर, जोऱ्या टाळी वाजवा. पलीकडे आमचे संगीत अलंकार, संगीत असं घोगरा करू नका, राम महाराज असा गोड आवाज वाटाव, ते घुमतोय आवाज. राम महाराज हे मी बरोबर करा म्हणा. आता हे डबल असं घोय काय करतो. सुरुवातीला चांगलं होतं बघा, सुंदर सिस्टीम आहे. तुमचं नाव काय? राजभाऊ. तैसे नाव घेतलं त्यांच्यासाठी टाळी वाजवा. हे आता नाव घेतलं कमी जास्त करू नका. आमचे राम महाराज आता सर्वच ज्यांची मृदंग अर्थापरती मृदंग, महामेरू मृदंग, महागुरु मृदंग, वर्षी तालमुनी मृदंगाचार्य परमेश्वर महाराज येवले, जोऱ्या टाळी वाजवा. हे आमचे बालभजन मंडळ चौकदार, माझ्या पुढे बसले तुम्ही सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ, तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आजच्या या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य विढाला विढाला. आपल्याला अगदी कमी बॉलमध्ये जास्त रन काढायच्यात. थोडं लक्ष देऊन ऐकायची प्रयत्न करा. आज एकादशी आहे, मोक्षदा एकादशी आहे आणि त्यातले तर फार मोठा पर्व काळ आहे. आज गीता जयंती आहे. गीतेसारखं एक शास्त्र आज जन्माला आलो. हा पर्व काळ या सप्त्यात आहे. तुम्ही भाग्यवान. हा टाळी वाजवा. गायत्री सारखा मंत्र नाही बरं काय रोहिदास महाराज, गायत्री सारखा मंत्र नाही, द्वादशी सारखी पवित्र तिथी नाही, गोमातेसारखं, मायबापासारखं, पंढरीच्या पांडुरंगासारखं या जगात श्रेष्ठ कोणतं दैवत नाही. नाही का, एकादशी सारखं श्रेष्ठ वर्त या जगात दुसरं कोणतं नाही. विढाला विढाला. आज एकादशीचा पर्व काळ आहे आणि गीता जयंती आहे. साधाला हा पर्व काळ, साधाला हा पर्व काळ, हा पर्व काळ, साधाला हा पर्व काळ, केला अंत कमल, केला अंत कमल, साधाला गेला अंत रे कामा.
हे कसं आहे, मला असे गुणीजन चांगले असले तर कीर्तन करा वाटते, नाही तर फाशी घ्या वाटते. अहो मी नाही एका गावात कीर्तनाला गेलो, माझ्या पाठीमागे 4 भजनी उभा. त्याला काहीच आहे ना रोहिदास महाराज. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो, तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. आता इतके जेवढे म्हणल्यावर फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटला टाळी वाजवा. विठाला विठाला. साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. सोपा टाळी वाजवा टाळी. हा पर्व काळ आहे. आमचे शूटिंगवाले तुम्हाला धन्यवाद बरं का. अशा पर्व काळावर आज कार्यक्रम आहे. एकादशी कुणा कुणा धरले हातावर करावर सगळेच आहे. वा नाही तर काही गावात निमे जेवली आली. पण असं द्या, तुम्हाला खरा हा आनंद मिळतोय. शिवी करता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायाचा आहे. लक्ष द्या. आजच्या अभंगात तुकोबराय निर्भयता व्यक्त करतात. बोलू नका. मला वाटतं एका जन्मात शास्त्र पाठ झालं तर अहंकार आहे. रोहिदास महाराज एका जन्मात कीर्तन चांगलं आलं तर अभिमान आहे. एका जन्मात साधना घडली तर अहंकार आहे. पण माझ्या तुकोबराने एका जन्मात नाही, ज्ञानोबाने एका जन्मात नाही, माझी या सत्यवादाचे वाचा केले. तुकोबरा सांग मागे बहुता जन्मी ज्याची करीत आलो आम्ही. पण प्रत्येक अवतारा जे जे झाले आव टाळी वाजवा टाळी 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 वाजवा टाळी. टाळी वाजवा मग. अरे प्रत्येक अवतारा प्रत्येक दिवसा संत देवाची सेवा केली. टाळी टाळी. परमेश्वर बुवा ह्या हाताखाली एक बरा. मला ढिलं जमत नाही हो. यायला आल्या आल्या वाटलं दिसा इतकं इतकंच आहे. हा जॅक इतकाच असतंय पण 16 टनाची गाडी उचलीत आहे. लक्ष द्या. प्रत्येक अवघात कृता तीर्था दोपार कली योगाचे 4 प्रकार आहेत. किती? कृता तीर्था दोपार योगाचा भक्त नामा उभा करतानी पाठी मागे डोळे झाकून उभी तिजनी वाळवंटा पाशोनी महा सर्वांची दाते उभे. कुणाच्या अंगात येईल. मी एका ठिकाणी असं म्हणलं एका गड्याच्या अंगात आलो. ते जेव्हा उठलं आहा कुहक आहा
हा हुशार माणूस होता त्या रोहिदास महाराजासारखं असं जेव्हा उडी मारली पक्क दाबून धरलं त्या अंगात आल्यानं म्हणू लागलं सोडा 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 रोहिदास महाराज म्हणे कमून 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 ते म्हणलं बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल ह्या बदमासाला बिड्या मोडलेल्या कळाल्यात आणि लोक म्हणतात त्याच्या अंगात देव घुसलाय बेसरीमच्या पोकाला हाना विडाला विडाला एक वाक्य घेऊन जा विनोद नाही अंगात आलेला देव राहत नाही हा चित्त शिरलेला देव निघत नाही निघत नाही अरे माझ्या तुकोबराच्या चित्ता देव शिरला संसाराच्या नावी वाढता हा पुण्य चालवणे संसार एका जन्मातली सेवा आहे का तुका म्हणे देवा जुनाट हे माझ्या वडिलाची विराशी का देऊन या जीव जेव्हा या विठ्ठले कृपा केली, ओ, जेव्हा या विठ्ठले कृपा केली, ओ. वा जन्मोजन्म जोड लागलाय एका जन्मात नाही जन्मजन्मी आम्ही असू द्या लक्ष द्या एका जन्मातली सेवा नाही अनेक जन्मातली सेवा आहे महाराज सेवा घडली हो आज 50 वर्ष पूर्ण झाली किती खरं सांगा हा 50 वर्षापर्यंत सप्ताह कोण पाहिलाय कोणी आहे जुना माणूस तुम्ही आहेत ना सुरुवातीपासून आहेत का तुम्ही वा म्हणूनच हे भाऊ आमचं यजमान केलं वेगळी म्हणजे हे 50ला 50 पूर्ण करणारीत वाटायला असं इडो सोडून मुद्दा डोक्यात ठेवा 50 वर्ष झालं तुमची साक्षी आहे 50 वर्षातले दिवस गेलेले कळाले का बोला लवकर 50 वर्षातला आनंद गेलेला कळाला का कळाला नाही 50 वर्ष सेवा घडली पण सेवेचं फल काय अभंगाचं पहिलं आता भया नाही ऐसे मान देवा आता भय नाही ऐसे मान देवा भय नाही ऐसे मान देवा आता भय नाही ऐसे मान देवा आता भय नाही ऐसे वाट जीवा आता भय नाही ऐसे वाट जीवा भय नाही ऐसे वाट जीवा आता भय नाही ऐसे वाट जीवा आता माझा पार आता माझे माने धरावा निर्धार आता या सेवा समर्थाची वाह क्या बात है आता जोरात टाळी वाजवा ना हे जस काय लग्नातच बसलीत वाटोळ झालं विठाला विठाला सेवा घडली शिवेचं फल काय
महाराज सांगतात त्या देवाची सेवा आतापर्यंत काया वाचा मनानं घडली, त्याचा परिणाम आता भय वा. जाऊ द्या, माझ्याकडे लक्ष द्या. आता काळाचे 3 प्रकार आहेत. बाळा तुझं नाव काय? मारुती. काळाचे 3 प्रकार आहेत. किती? 3. कोणते कोणते? माणसा काळ, दुपार, संध्याकाळ. ही विलय चित्र हो. एका गावात एका मास्तराने एका पोराला उभा केलं. उठ. वा आता कॉपी केलं का एकदम. विढाला विढाला. एका गावात एका पोराला मास्तराने उठलं. उठ म्हणे का? आज दिवसभर झालं मी उपवास आहे. ह्याला कोणता काळ म्हणायचा आहे? तिलाही हुशार होतं. ते म्हणला गुरुजी कोणताच काळ नाही म्हणला, प्युअर दुष्काळ आहे, प्युअर. इतकं खाला असून उपवासी म्हणलं दुष्काळच आहे म्हणला. विठाला विठाला. बस काळाचे 3 प्रकार आहेत. किती? भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. वा. आता कोणता चाललाय? कोण म्हणा संध्याकाळ? आता वर्तमान आहे. आता कोटे धावे मन तुझ्या चरण देखील या. आता उघडे डोळे. आता जागा रे भावनो जागा. काय सांगू आता संतांचे उपकार. आता तरी पुढे हाच उपदेश. आता निश्चिंतीने पावलो येसा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. उलटतिया धावा पृष्ठतिया. जोरात वाजवा, जोरात जोरात. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कंटलिया धावा तृष्णेची. बस झोपा, टाळी वाजवा. आता आतापर्यंत भीती वाटत होती. आतापर्यंत चिंता, पण आता नाही. जाऊ द्या, थोडक्यात बोलतो. भाऊ तुमचं नाव काय? उद्धवजी. चलो इधरा घर जाओ. भीती नाही असा मनुष्य नाही. भोगे रोग भयम. लक्ष द्या. भोगे रोग भयम. कुलेचित भयम. जिथं भोग आहे तिथं रोगाची भीती आहे. कुलवान माणसाला चूत होण्याची भीती आहे. शरीराला काळाची भीती आहे. कुणाला कशाची, कुणाला कशाची. परमेश्वर महाराज एकाचं आडनाव वाघ होतं. काय होतं? वाघ. ते गावात निघालं की एकदम तैड. ह्याला ढाका हाताला बुक घ्या, ह्याला ढाका हाताला बुक घ्या. गावातले म्हणले गावात काही एवढं तैड तर दुसरं म्हणलं तुला माहीत नाही पट्ट्याचं आडनाव वाघ आहे. काय? वाघ. आणि ते सासरवाडला गेलं असं वाकून राम राम करायचं. एक जण म्हणला गावात एवढं ताईट चलतोस, सासरवाडला का वागतोस? म्हणला तुला माहित नाही माझा आडनाव वाघ आहे, सासरवाडीच्या लोकांचं आडनाव वाघमारे हे म्हणला. टाळी वाजवा कळाला असलं तर. आता वाघाला भीती कुणाची? वाघमाऱ्याची. कुणाला कशाची, कुणाला कशाची. आमच्या संताला भीती नाही. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. काळ गुलाम सलाम खरी तो कया घरी राबतो. काळ लोळतो चरणी तो कया घरी वाहे पाणी. तुका राम तुका राम तुका राम तुका आली वाटवा हे तुका राम तुका राम ताली वाजवा माय बाप. आज की आनंद की जय हो. आधी
जोराशी जोडा टाळी टाळी. टाळी वाजवा धिंदा धिंद धिंदा धिंदा. टाळी. अरे भय नाही भीती नाही चिंता नाही. नाम घेता नाम घेता नाम घेता नाम घेता नाम घेता अन्य तुम्हाला समर्था घाम आलाय आणि जिथं घाम तिथं हो का केला इशारा. फुकट तर खाली शुगर होती बघा. विढाला विढाला काय आनंद आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम काही सांगाव महाराज. झोप टाळी वाजवा टाळी. अरे त्याचं नुसतं नाव घेतलं तर ताकद नाही. जाऊ द्या विनोद म्हणून बोलत नाही. आपल्याला मरणाची तरी भीती आहे. कशाची बाबा तुमचं नाव काय. उत्तम बाबा खरं सांगा इमानदारीनं आपल्याला मरणाची भीती आहे का नाही. मी विनोद सांगतो. एक बार यम मला न्यायला आला. कोणाला म्हणजे आम्ही गेलो म्हणजे तुमचं बरं झालं. ते आमच्या मुळावर लय आहेत ना. आणि यमानं मला सांगितलं की महाराज लवकर उरका. मी दिशा इतका इतका पण लय आगाव. मी यमाला विचारलं चहा घेता का कॉफी घेता का दूध घेता. कोणाला विचारलं. आता यम बी हुशार. यमानं मला सांगितलं कॉफी घेतो कॉफी. मी डोकं लढवलं. यमाला पिण्यासाठी कॉफी केली पण त्याच्यात गुंगीचं औषध टाकलं. कशाचं गुंगीचं. म्हणजे कॉफी पेल्यास यमाला चक्कर आली पाहिजे. यम झोपला पाहिजे. कॉफी केली यमानं पिली यमाला चक्कर आली यम झोपला. रोहिदास महाराज मी म्हणलं यम झोपला तोपर्यंत आपलं मरण बघाव. ते दप्तर घेतलं फाईल घेतली हिचकिली तर पहिला नंबर माझा. मी म्हणलं आता यम झोपला तोपर्यंत पहिला नंबर काढावा. आणि सगळ्याच्या खाली म्हणजे सगळ्या गावानंतर एकट्याचं मरण. अहो कुणाला मरा वाटतं. ज्ञानोबा सांगतात आगा मरणा बोलणं कुणाला बरं वाटतंय. नंबर काढला सगळ्याच्या खाली घातला. यमाची चक्कर गेली गुंगी गेली यम उठला. क्या बात आहे की महाराज. यमाचा तिरस्कार करणारे महाराजाला पाहिले म्हणला. पण यमाचा आदर पाहुणचार करणारा पहिलाच महाराज आहे. तुमचा पहिलाच नंबर होता. तुमच्यावर प्रसन्न झालो. मला वाटलं काय बदल करते काय. काही नाही म्हणला थोडा बदल करतो. तुमचा पहिला नंबर होता आता खालून सुरुवात करतो म्हणला. टाळी वाजवा कळाला असलं तर. आता मला सांगा मरण चुकलं का. माझ्या हाताने मीच खाली घातलं होतं. आपल्याला मरणाची तरी भीती आहे. पण माझ्या संत महात्म्याला मरण माझे मरून गेले माझ्या केले अमर. मरण हातून सुटली काया हे चार या निश्चय आपले मरण पाहिले मी डोळा. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी. आम्हा भय चिंता नाही धाक. आम्हा टाळी वाजवा आम्हा भय चिंता नाही आम्हा भय चिंता नाही. मरण काय जन्म मरण काय जन्म मरण काही जन्म मरण काही आता इहलोकी परलोक झाला.
गेलो की परलोक. आता बाई हेरो की परलोक, आता बाई हेरो की परलोक. आज सगळं इतकं खोट हे टाळी टाळी टाळी. थांबा टाळ टाळ. टाळी. टाळ. मृदंग. टाळी. टाळ. तुझं लागले सकाळ लागली सकाळ. बापा काय आनंद आहे मला. भीती नाही. राम महाराज भय नाही, चिंता नाही. चिंता नाही आम्हा वस्त्राया पोटाची, माऊली आमुची पांडुरंग हे टाळी वाजवा. हरिमुखी गाता. हरपली चिंता नाही, भय नाही. भाऊ तुमचं नाव काय? हात बांधले कोण म्हणलं? धनंजय भाऊ. विनोद नाही. खरं सांग का भीती वाटत नाही. आणि मला तुमच्यासारखे तरुण असले तर बरं वाटते महाराज. नाही तर काही गावात आम्हाला म्हाताऱ्याने ताप दिलाय.
अरे वायरी तुटलेले, बल्ब फुटलेले, रेंज गेलेले, फ्यूज उडालेले, डायनामा गेलेले. बरं आम्ही गेल्यास गपची बसत नाही. महाराज लख लख फाउंडेशन आला, लख लख. कुठून आला? मी म्हणलं मशन वाट्यातून. महाराज बरं बरं, मला आता देव देव करा वाटाले, देव देव. काय करा वाटाले? मी म्हणलं बाबा रेंज गेला, देव देव करा वाटाले. रेंज होती तेव्हा का झिंगझिंची गाठ केला काय? अरे रेंज नव्हती तर रेंज नसली तर मोबाईल चला ना, देव देव कसा होईल? महाराज काल परवा एक मला हार घालाय आले, हार घालाय म्हातार, त्याचा हात असा भाका त्याला इथं घालायचं, माझ्या डोळ्यात घातलं फुट. विठाला विठाला आनंद वाटला, टाळी वाजवा, आनंद इनोद. का भय वाटत नाही, का भीती वाटत नाही, का चिंता वाटत नाही? आम्हा हरीच्या भक्ता नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायण. काय सांगाव महाराज. झोपा. केवढा आहे दुःख, केवढ्या देव निवारण करतोय. थोडासा कथा भाग सांगतो, टाळी वाजून भजन करा. विठाला विठाला. आमच्या संत नामदेव महाराजांच्या घरी. कुणाच्या घरी? कुणाच्या? नामदेव. संत जनाबाई दासी म्हणून काम करायच्या. कुणाच्या घरी? संत नामदेव महाराजांच्या घरी आमच्या संत जनाबाई दासी म्हणून काम करायच्या. विनोद नाही, लक्ष द्या. नामदेव महाराजांच्या घरी 14 माणसं होती. किती होते? किती? 14 माणसं काय करायची? कोण म्हणलं कीर्तना झोपायची? 14 माणसं नामदेवाचे घरे, 14 जण स्मरे हरी. रात्रंदिवस राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. टाळी वाजवा. कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. टाळी टाळी टाळी. हरे 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण. हरे जय राम कृष्ण. भजन करा, भजन करा. हरे जय हरे जय हरे 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 जय. हरे 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण. राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण. हरे हरे जय हरे जय हरे जय हरे जय हरे 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 राम कृष्ण हरे जय जय राम. राम कृष्ण हरे जय जय राम. राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण. हरे 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण. हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम. राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण. 14 माणसं भजन करायची. कुणाच्या घरी? 14 माणसाची सेवा आमची जनाबाई करायची. शिवेला भांडवल लागते. जेत ज्ञानाचा येत सेवा हा सेवे लागे सेवक. सेवा त्यावरी उच्चारावे, तनु मनो जीवे आगरवता करावी. मग अपेक्षित आपुले ते सांगती. एका जनार्दनी संत पूर्ण करीती. धरीतील हाती. संताच्या मनात आल्यास काय होणार नाही. जुन्या काळात भांडवल होतं. लक्ष देऊ नाही का? त्याचं नाव जात. काय होतं? जा जा जा. त्याला काय असते? खुटा. खुटा नाही, खुंटा. खुटा वेगळा असते, खुंटा वेगळा असते. उडाला उडाला.
काय असते हा खुंटा असं म्हणा खुंटा हलवून खुंटा करावा बळकट जाऊ द्या विनोद नाही महिला मंडळी तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या आमच्या आजी जुन्या दिसायलात मला कसं कसलं कुंकू लावलंय बघा महाराज ते आणि विनोद नाही मांदे आताच्या बायाला टिकली टिकली तर टिकली नाही तर बाथरूम आताच हुकली विनोद नाही आजीला विचारा आजी तुमचं नाव काय राजाबाई वा नाही खरं विनोद नाही जात्याचा खुंटा हलवून बघाव का डायरेक्ट फिरवाव हलवून बघाव का फिरवाव डायरेक्ट हलून बघू हा हलून बघू हा पण कट्टा दळलं रे बापा नाही अजून आजीला विचारा का हलवून बघावा डायरेक्ट जर फिरिला तर 32ला 32 राजीनामा हलवून बघावा विनोद नाही माझ्या जनाबाईनं खुंट्याला हात लावावा कशाला बोला की खरं भजन देवाला सांगायची गरज नाही न सांगता तुम्हाकडू येते अंतरी विश्वी विश्वंभर परिहारची न लगे न सांगता कडे अंतरीची गुजे आता तुझी राज आहा देवाच्या तोर जाणून अंतर असं वाटायला खिशातले 1000 रुपये काढून द्यावं पण महाराजाचं घेत नाहीत म्हणा ना टाळी वाटाळी चतुरा तो खरं भजन देवाला सांगायची गरज जनाबाईनं माझ्या खुंट्याला हात लावावं देवानं पळत यावं आणि खुंट्याला हात लावावं जनाबाईनं पुढे म्हणावं सुंदर माझी जाते गी फिरते बहुते गाव कौटुकटो सासू आणि सासरा मी हे जुनं सांगालोय आता काल पोरा एका बाईनं जात्यावर काय म्हणलं आंब्याचा गरस पाणी घालून केला नास माझ्या ठकीला नवरा मिळाला गांजा खस गुर 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 त्याच्या पुढचे तर दुसरंच म्हणू लागली उत्तम बाबा आंब्याच्या झाडाखाली बंधू माझा दारू काढी बाबू मी म्हणलं दिशी का हातभटी कोण्या मेल्यानं केली साडी नाली पोलिसाची गाडी गुर गुर मी म्हणलं आता कोण चारीकरी सरकार मान्य दुकान झाले कुठेही प्यान कुठेही लोळा विठाला आता ते माझ्या जनाबाईचं भजन आहे रात्र न कळे आठव दिन रजनी हातची जनाबाईनं खुंट्याला हात लावा देवानं पळत यावं कशाला हात लावा धनंजय भाऊ कशाला हात लावा खुंट्याला जनाबाईनं पुढं म्हणावं पंढरी हे माझे माहेर साजनी ओविया कांडणी गाऊ गे असं जनाबाईनं म्हटलं देवानं तसंच म्हणायचं कसं जसं जनाबाई म्हणील तसं जनाबाईनं पुढे म्हणावं राही रखमाबाई सत्यभामा माता देवानं तसंच म्हणायचं राही रखमाबाई सत्यभामा माता कुणाची नाही इमानदारीनं खरं सांगा तुम्ही तुमच्या बायकोला आई म्हणताल का आता तुम्ही घरी जाणदार वाजवा तुम्ही इकून जायचं तुमच्या मंडळीनं तिकून यायचं तुम्ही म्हणायचं आई ए आई त्या म्हणणार कीर्तन ऐकून पक्का पागल झालाय बाई नाही हिनोत नाही खरं सांग खरं एक आहे का हिनोत नाही एक विठाला विठाला खरं सांग का खरा रोहिदास महाराज प्रेमाच्या नात्यात माणूस काय बोलल हे आता ही नवीन पोर आहेत ना परमेश्वर महाराज ही नवीन गँग लग्न झालेली बायकोला पिल्लू म्हणाले पिल्लू 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 मी म्हणलं मूर्खा बायकोला पिल्लू म्हणाला लेकराला गाडो म्हणतोस का काय ऐका प्रमाण सांगतो पिळतीची बोला नाही पेथ पाड भलं तैसे गोड करून घेई एवढा मोठा जेने हे ईश्व गतीर भाता म्या बोलविल्या चाले हे शरीर एवढा मोठा राही रप्पाबाई सत्यभामा माता जनाबाई म्हणली देवा काय भाता टाईम होती आलाय मंदिरात पुजारी आले असतील ब्राह्मण आले असतील लवकरात लवकर जा दागिने तिथंच पितांबर तिथंच शेला तिथंच गडबडीत
माझ्या जनाबाईची वाकळ खांद्यावर घेतली. काय घेतली? आपल्या इकडे वाकळ म्हणते का गोदडं? आ काही ठिकाणी बदग. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, एका बाईला म्हणलं ताई अंगावर घ्यायला काय आहे का? ती बाई म्हणली बदग देऊ का? बदग. मी म्हणलं बा हा हो बदग नगरी वा. मला वाटलं का हानी देत का काय नगर वा. त्या बाईनं अंगावर टाकल्यास कळालं गोदडीला बदग म्हणते. पण विडाला ऐका, ती गोदड आत्राय नरम, आत्राय नरम, पांघराय गरम, बांधून ठेवली तर भरम, चोरून नेणाऱ्याचं करम. ती अशी गोदड खांद्यावर घेतली. ओ बा कसा राहिला विठ्ठलबाई, पंढरीचा विठ्ठल कोणे पाहिला, पंढरीचा विठ्ठल कोणे पाहिला, भकसा राहिला. भगवान परमात्मा इथे उभा. 2-4 पुजारी आली तर का ते कशी बाहेर उभा राहिली तशी बाहेर उभा होती. लांबूनच बघितलं, दागिने नाहीत, पितांबर नाही, शेला नाही. म्हणले देव नाही मंदिरात, भूत आहे भूत. काही पुढं नाही ना, लांबूनच पुकार केली. ऐका हो ऐका, मंडपाच्या बाहेर बसलेले पाय सरळ करा. सर्वांना सूचित करण्यात येत आहे की देवाचे दागिने चोरीला गेले हो. देवाचा शेला चोरीला गेला हो. काही बाहेर बसली होती आणि बाहेर बसल्या बसल्या काही करता येते. श्रीकृष्ण म्हणे अर्जुना लावा तंबाखुला चुना, तो माझा भक्त जुना जाणावा. बाहेर बसल्या बसल्या म्हणू लागले सकाता त्या. दुसरा म्हणला का भिकता त्या. कुणा हल्ले असतील देवाचे दागिने. त्याच्यातला एक म्हणला महाराज लोकांचं काय खरं आहे, काकद भोपळा देश मोकळा. नानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. महाराज लोकांची मजा आहे म्हणला. नक्की जनाबाईनं हल्ले असतील. पाठ पाठ आले, शेला सापडला, पितांबर सापडला, दागिने सापडली. लक्ष द्या शेषराव महाराज, चांगला माणूस जर चुकीस सापडला, नालायक लोक आपल्या जिभेच्या पारनं फेडल्याशिवाय राहत नाही. म्हणून चांगल्या माणसानं 2 गोष्टी सांभाळावं. किती किती? कोणत्या कोणत्या? तंबाखू चुना, त्याचं वागणं निका असावं आणि त्याचं भजन पक्का असावं. ऐका दादा पुढचं, वागाय निक्का, वागाय निक्का, भजनात पक्का, भजनात पक्का, तो देवाचा सक्का, देवाचा सक्का. आता पुढचा आहे का, वागाय लुच्चा. लुच्चा कळाला की पोपटावणी बोलायची पण 1000 रुपये करायची. वागाय लुच्चा, भजनात कच्चा, तो यमाचा सक्का भाचा. अरे देवाला मुगीच्या पायातलं कळत नाही का? माझ्या जनाबाईवर चोरीचा आळा आला. दागिने सापडले, पितांबर सापडला, शेला सापडला. जनाबाईला सुळावर द्यायचं ठरवलं. माझ्या जनाबाईने विचार केला, आयुष्यभर याची सेवा केली, संसाराची राख रांगोळी केली, आयुष्याचं वाटोळं केलं. या देवाची सेवा करून मला सुळावर जावं लागतंय. याला देव कोण म्हणेल? काय निश्चय असेल हो, निश्चयाचे बळ. डोक्यावरचा पदर काढला, कमराला खोचला आणि जनाबाई बोलू लागली, अरे विठ्ठल माईच्या कारत्या, टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. अरे जनाबाई देवाला शिव्या देऊ लागली.
गेले बडे तुला पाहुनी उभे राहुनी अंगणी तेव्हा तुझ्या दरबारात न्याय राहिला नाही. अंत पाताळ लोकी गेला अरे काय केलं त्या बळीराजानं तू त्याला पाताळात घातलं. दरिद्री सुताम दे मुठभर पोह्यासाठी गाव सोनियासाठी तोटा वाढल्या कोणी केले रामायण राम आधी. अरे कीर्तिवान तो कर्ण त्याचा तो अपमान केला. धुंद झाला तुझा जनाबाई देवाला बोलू लागली. थार 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 देव कापू लागला. कोण? पाषाणाची मूर्ती थरथरा. जनाबाई म्हणून लागली हे देवा तुझी रांड कुणाची तुझे गेले मडे काय ताकद आहे हो. तो का म्हणे खरी सेवा भय काय त्याच्या जीवा. ज्या सुळावर माझ्या जनाबाईला द्यायचे सुळाचं पाणी झालं. काय झालं बोला की काय झालं. आता उत्तर द्या. माझ्या जनाबाईला सुळावर देताना भीती वाटते का? लवकर बोला लवकर बोला. भय वाटलं का? चिंता वाटली का? कारण काय? घडली सेवा समर्थाची आता भय नाही असे वाटे जीवा घडली या सेवा घडली या सेवा आता भय नाही असे वाटे जीवा घडली या सेवा घडली या सेवा वाह. भीती वाटली बोला. भय वाटलं का? चिंता वाटली का? घडली सेवा. कुणाची? 50 वर्ष झालं तुम्हाला सेवा घडली. काय भीती आहे मला टाळीवाद. हे जाची खरी सेवा भय भय पायकाचा जीवा भय पायकाचा भय पायकाचा जीवा जाची खरी सेवा भय पायकाचा वाह. ज्याची खरी सेवा भय काय त्याच्या घडली सेवा. समर्थाची शिवेला महत्व आहे. तरुण मंडळी लक्ष द्या माझ्याकडं. उभा राहिलेले इकडं तिकडं काय सेवेला किंमत आहे. तुम्ही देशाची करा, तुम्ही राष्ट्राची करा, गोमातेची करा, धर्माची करा, मायबापाची करा, साधू संतांची सेवा करा. लोक तुम्हाला किंमत दिल्याशिवाय राहत नाही. सेवेला लई किंमत आहे. हृदय बुवा आता परमेश्वर बुवा झालं की आणि झालेली माणसं लगेच ओळखते. झाली समाधान तुमची. हालू नाही हिनवत नाही. आता तुम्हाला किती किंमत आहे? मृदंगीची बायको मृदंगी मृदंगी त्याला जर म्हणलं थाप कुंकून टाका म्हणलं धुमाकून टाका किंमत आहे. आता आमच्या माईकवाल्याला
माईक वाल्याची बायको मायकीन 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 त्याला जर म्हणत आवाज कसा सोडा म्हणजे सगळ्यात मोकळा सोडावा. किंमत आहे हो किंमत आहे. आणि डॉक्टरची बायको बोला की कंडक्टरची बायको कंडक्टर. सरपंचाची बायको सरपंची. पेताड्याची बायको हा म्हणा की पेताडीन. वाईटाला कोणीच किंमत देत नाही दादा. आणि चांगल्याच्या लोक पाया पडल्याशिवाय. जय हो वा. म्हणून ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. पवित्र अंतःकरणाला परमार्थ करा. हनुमंतरायाची शपथ घेऊन सांगतो आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. उद्धार या माळी पहिल्याच काय बाया मिळत मायो. अरे विनोद नाही. तुम्ही किती दागिने घाला कोणीतरी काढून घेणार आहे दादा. पण खरा दागिना शेवटचा आहे. व्यवहारामध्ये तुमच्या दागिन्याला कोणीतरी मालक आहे. पण शेवटच्या दागिन्याचा मालक माझा भगवान परमात्मा आहे. म्हणून कंठी बिरवा वर्त करा माळ घाला दादा. विनोद नाही. शिवेला किंमत नाही. घडली या सेवा कुणाची समर्थाची. समर्थ कुणाला म्हणा. म्या बोलविल्या ईद बोली म्या चालविल्या सुरे झाले म्या हलविल्या प्राण हली दर 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 सोडला करी काला बापोने हरे शिव नमस्कार मुखी. समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा का. समर्थाचे पंगती भोजने तळिलिया वळिलिया एकची पक्वाने. असा समर्थ घडली या सेवा. बोला कुणाची समर्थाची. मग तो खबर आहे म्हणतात मना 10 वाजत आले. एक काम कर आता माझ्या मनी धरावा निर्धार. 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 हे आता माझ्या मनी धरावा निर्धार. आता माझ्या मनी धरावा निर्धार. अंतर न पडावा चिंतनी अंतर न पडावा. न पडावा माझ्या मनी धरावा धरावा निर्धार. आता माझ्या मनी धरावा वा. मला वाटलं काय इमान आलं का काय वाटलं काय ते काय सांगावं. तो खबर आहे सांगतात ए म्हणा 10 वाजत आले. एक काम कर बाकी काय करण्यापेक्षा आता माझे मनी धरावा निर्धार. कीर्तन सुटलं लवकर बघा ताईट बसा बैठे बैठे सरळ मन ताब्यात असावं. खरं सांगू ज्यानं मन जिंकलं त्यानं जग जिंकलं महाराज. जग जिंकलं. आणि परमार्थात खरं मन आहे. तो खबर आहे म्हणतात काय काय करे तो या मना काय काय बरे ना ऐके नारा. आता कोठे धावे मन एक तर तो नाम दूर धरी म्हणा मना एक करी म्हणे मी जाईल. नाही का म्हणता बी आता माझे मनी धरावा. निर्धार. निर्धार कसा असावा. तरुण मंडळी निर्धार कसा असावा. माझ्या राज्यात छत्रपती संभाजी महाराजासारखा. संभाजी राजाला पकडलं धनंजय भाऊ. पुन्हा
कोण पकडलं? औरंगजेबानं. बोल संभाजी, स्वतःचा धर्म सोडणार का मरण पत्करणार? माझ्या राजा संभाजीनं सांगितलं ये भेणारी अवलाद नाही चला. औरंगजेबानं विचार केला, दिशा इतकं आहे पण जातवा नाही. दिशा इतकं काय पण बोला की जातवा नाही. तुम्हाला जातवानं खरं भांड कळतंय ना? कळतंय की हे आता आपले गावठी कुत्रे आहेत ना, गावठी कुत्रे इळभर भाईट इळभर भाईटच्या भाकरी खातील आणि संध्याकाळी मालकाच्या दारात मालकाच्या दारात. खरं आहे का नाही? खरं आहे का नाही? ओ म्हणा की खरं आहे का नाही? ह्याला जातवान म्हणायची, जातवान. आणि ते खैर भांड सरकारी ते इतकं असते टॉमी सरकारी. आता शहरनं बघा तुम्ही, ते मालक आला ते कुत्रं पळतच जाते. कुत्र मालकाच्या अंगावर हात पाय टाकते, तोंड चाटीते. आणि संध्याकाळी चोर आले, कुंकुर बिकुसा तुमचाच कार्यक्रम. ह्याला म्हणायचं खैर भांड. पकडा. संभाजीराजाला पकडलं. माझ्या धर्म सोडणार का? माझ्या राजानं सांगितलं, जरी स्वधर्म लोपला सर्व सुखाचा थारा मोडला, का दिपास विहारपला प्रकाशू जाये. माझ्या संभाजीराजानं सांगितलं, ये धर्म बुडाला जगातलं सुख नाहीस होईल. लाईट गेली आता अंधार पडेल, चला हात पकडा. तरुण मंडळी, इतकं पाणी उकळलं, बोट तुटेल इतकं उकळतं पाणी माझ्या राजाच्या अंगावर टाकलं. कुणाच्या? बोट तुटेल इतकं उकळतं. शरीर थाड थाड उडत होतं, चमडा काढला अंगावरचा. 42 दिवस पूर्ण झाली. कुणाला? राज्याला. मरत नव्हते राजे. सळ्या तापल्या, डोळ्यात खफिल्या, ठासकन माझ्या राजाची दोन्ही बुबळ बाहेर पडली, पण राजानं धर्म नाही सोडला. एवढं वाक्य घेऊन जा. माझ्या संभाजीराजानं धर्म सोडला असता तर आज हा धर्म मंडप दिसला नसता. आमच्या संभाजीराजानं धर्म सोडला असता मंदिराला आपल्या कळस नसता, गळ्यात माळ नसती, माझ्या मातामावरच्या कपाळाला कुंकू नसता. धर्मासाठी देह बलिदान केला. लक्ष द्या. त्या दिवशी पदवी मिळाली. शेपटी लावली? शेपटी लावली नाही. त्या दिवशी पदवी मिळाली. सगळ्यांना जोरात म्हणा, माझ्या पाठीमागं म्हणा जोरात. धर्मवीर संभाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, श्री गुरु मोतीराम महाराज की, गुरुवार मारवतराव महाराज की. हर 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 हर. आता तर इमानदार वाजवा, जोरात जोरात वाजवा, जरा जोरात. ज्या दिवशी धर्मासाठी देह बलिदान केला त्या दिवशी पदवी मिळाली. धर्मवीर संभाजी महाराज की जय. धर्मासाठी देह बलिदान पण धर्म नाही सोडला असा निर्धार आता माझे मने धरावा. बरं खरं सांगा बरं, आपल्यावर जर अशी पाळी आली, अरे खानदानी रक्त लागते, टाळी वाजवा. खानदानी विनोद नाही. आपण तर एका रात्रात होई इकडं की होई तिकडं विनोद नाही. धर्मासाठी देह बलिदान केला निर्धार आता माझे मनी धरावा. चिंतने अंतर चिंतने चिंतने तद्रुपता कळसाराबा चिंतने एखादा वाशी गंगा स्नाने देवाच्या पूजेने काय नो हे केले एका चिंतित करशील तरी नो हे काही राईचा डोंगर पडू बस तयाच्या चिंतने निर्शेल. चिंतने अंतर चिंतन करा, चिंता करू नका. फायदा येते नाही झाली
होनाची मिरास तिसरं चरण आहे. आल्या याचं कास कृपे विशेषी याचकाचा भार घेऊ नये. दीन असो दुबळा असो गरीब असो भिकारी असो. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ते. म्हणून महाराज शेवटच्या चरणात सांगतात हे तुका म्हणे येथे नाही माझी पारी. तुका म्हणे येथे नाही माझी पारी. तुका म्हणे नाही राया रंगा सरी देव पाई. राया रंगा सरी देव पाई. आता माझ्या मनात भरावा निर्धार. आता माझ्या मनात भरावा निर्धार. राया रंगारी देवा आता माझ्या पडावा. चिंतने अंतर चिंतने अंतर न पडावा.
आनंद वाटला. आता वाजले की 12. पुढचं तुम्हीच म्हणा. टाईम झाला. तुका म्हणे येथे नाही तुझे परी सकाळाशी येते. यारे यारे लहान खटानट यावे शुद्ध होणे. परमार्थ सगळ्याला करता येतं. एक वाक्य आहे का? तुका म्हणे येते, पाठ बदलू थोडा. तुका म्हणे तेथे पंढरपुरात जाऊ. ऐका तरुण मंडळी, तुम्ही अन्य कोणत्याही देवाला जा, दर्शन पायाचं आहे का लांबून आहे? लांबून. पंढरपूर सोडून तुम्ही कोणत्याही देवाला जा, पायाचं दर्शन आहे का लांबून? बोला. लांबून. लांबून. जगात असा एकच देव आहे माझ्या पंढरीचा पांडुरंग. त्याला शिवता येतंय, त्याचं दर्शन घेऊन त्याला आलिंगन देता येतंय. असा एकच पंढरपूर. त्याच्या पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी, बोलणे घे जग. बस भावा एकासाठी खांदावा हे असा एकच आहे. म्हणून तुका म्हणे येथे, तुका म्हणे तेथे नाही. दुजे परी कोणी असो राया, रंकासरी देवा पायी, मूळ पापी जैसे तैसे उतरी कासे. आता माझे मनी धरावा निर्धार, चिंतने अंतर न पडावा. यथामध्ये धावते गात अभंगाचा भावार्थ झालाय. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. 50 वर्षे पूर्ण झाली.